नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करोत ही स्वामींचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आज 26 सप्टेंबर वार शनिवार. आज आहे इंदिरा एकादशी आणि ही इंदिरा एकादशी पितृपक्षातील एकादशी आहे. पितृपक्षामध्ये जी एकादशी येते तिला इंदिरा एकादशी असे म्हणतात. भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील या इंदिरा एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्या पितरांसाठी, आपल्या पितरांना मुक्तता मिळण्यासाठी, मोक्ष मिळण्यासाठी आपण हे एकादशीचे व्रत करत असतो. घरातील एका तरी व्यक्तीने हे व्रत केलेच पाहिजे, कारण हे व्रत केल्यामुळे आपल्या पितर आपल्यावर प्रसन्न होत असतात, त्यांना मुक्ती मिळत असते. यमलोकात त्यांना ज्या काही वेदना होतात तर त्या काही पटीने कमी होत असतात अशी मान्यता आहे. नरकलोकातून यमलोकात ते जात असतात. त्यामुळे एका तरी व्यक्तीने आपल्या घरामध्ये या इंदिरा एकादशीचे व्रत केले पाहिजे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या इंदिरा एकादशी दिवशी या ठिकाणी फक्त आपल्याला चिमूटभर काळे तीळ अर्पण करायचे आहेत. हा उपाय केल्यामुळे तुम्हाला सर्व कामात यश मिळेल, अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल. तुमची कितीही कठीण इच्छा असो तर इच्छा पूर्ण होईल. घरात सतत भांडणे, कलह, वादविवाद होत असतात. तुमची खुंटलेली प्रगती होत नसते, घराची प्रगती होत नाही. त्यासाठी हे उपाय खूप महत्त्वाचे असतात. आणि पितृपक्षामध्ये जे काही आपण उपाय करू तर आपला पितृदोष नष्ट होत असतो. प्रत्येकच घराला पितृदोष लागलेला असतो. अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकाच्या घरात थोडे ना थोडे वादविवाद होत असतात, काही ना काही अडचणी येत असतात. त्यासाठीच आपल्याला हा उपाय करायचा आहे. एकादशी तिथी ही भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित तिथी आहे, हे आपल्याला माहीतच आहे. त्यामुळे आज आपल्याला भगवान विष्णूंची मनोभावे पूजा करायची आहे, सेवा करायची आहे. आपल्या घरात देवघरातील आपल्याला देवपूजा करायची आहे. भगवान विष्णूंना एका पाटावर आपल्याला ठेवायचं आहे, पिवळं वस्त्र अंथरायचं आहे. त्याच्यावर आपल्याला भगवान विष्णू किंवा तुमच्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असेल तर त्याचा अभिषेक करायचा आहे. पाण्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि या पाण्याने आपल्याला त्यांना अभिषेक घालायचा आहे. त्यांची विधिवत पूजा करून पिवळी फुले अर्पण करायची आहेत, मिठाई अर्पण करायची आहे, तुळशीपत्र अर्पण करायचे आहे, कारण भगवान विष्णूंना तुळशीपत्र अत्यंत प्रिय आहे. त्याचबरोबर आपल्याला आज आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकून आंघोळ करायचे आहे. बऱ्याच जणांनी केली देखील असेल, कारण काळे तिळांची उत्पत्ती ही भगवान श्री हरी विष्णूंपासून झाली होती. आणि पितृपक्षामध्ये आपण काळ्या तिळांबाबत जे काही उपाय करू तर त्यामुळे आपला प्रखर पितृदोष नष्ट होत असतो. आपण या पाण्याने आंघोळ केल्यामुळे आपला पितृदोष जो आहे तर तो नष्ट होतो. आपले सर्व दुःख दारिद्र्य नष्ट होत असते अशी मान्यता आहे. पितृपक्षामधील ही एकादशी आहे, त्यामुळे या एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पितृपक्षामध्ये स्नानदानाला विशेष महत्त्व आहे. त्याचबरोबर या एकादशीला देखील अनन्यसाधारण महत्त्व आहे. आता आपल्याला उपाय काय करायचा आहे ते आपण पाहूया. तर आपल्याला सर्वप्रथम उठून आंघोळ केल्यानंतर देवपूजा करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर यासाठी आपल्याला थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहेत आपल्या उजव्या हातामध्ये. ते घेऊन आपल्याला आपल्या देवघरासमोर बसायचं आहे. आपल्याला बाळकृष्णाच्या किंवा श्रीहरी विष्णूंच्या मूर्तीसमोर बसून हे तीळ उजव्या हातात घेऊन आपल्याला श्री विष्णू सहस्रनामावलीचं पठण करायचं आहे. आणि त्यानंतर हे जे तीळ आहेत तर ते आपल्याला भगवान विष्णूंना समर्पित करायचे आहेत व हात जोडून ज्या काही आपल्या इच्छा आहेत, जे काही आपले संकटे आहेत ते दूर होऊ दे, पितृदोष दूर होऊ द्या अशी मागणी करायची आहे, आशीर्वाद मागायचा आहे. त्याचबरोबर हा उपाय झाल्यानंतर आपल्याला अजून एक उपाय करायचा आहे. तर आपल्याला एक स्वच्छ पाण्याने भरलेला तांब्या घ्यायचा आहे. त्यामध्ये आपल्याला 1 कप दूध टाकायचं आहे, थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि हा तांब्या घेऊन आपल्याला पिंपळाच्या झाडाला हे पाणी अर्पण करायचं आहे. तुमच्याजवळ आसपास कुठे पिंपळाचं झाड असेल तर तिथे जाऊन हे पाणी आपल्याला अर्पण करायचं आहे. हे पाणी अर्पण करत असताना आपल्याला मनामध्ये प्रार्थना करायची आहे, सर्व दुःख अडचणी दूर होऊ दे. त्यानंतर आपल्याला पिंपळाच्या झाडाला 11 प्रदक्षिणा मारायच्या आहेत. प्रदक्षिणा मारत असताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या प्रखर जो मंत्र आहे प्रभावी याचा आपल्याला जप करायचा आहे. त्यानंतर हात जोडून प्रार्थना करून आपलं काही चुकलं असेल तर माफी मागायची आहे व आपल्याला सर्व कामात यश मिळू दे, आपल्या इच्छा पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना करायची आहे. त्याचबरोबर
घरी आल्यानंतर आपल्याला अजून एक उपाय करायचा आहे. तुमच्या घरात सतत भांडणे, वादविवाद, कलह होत असतील, तुमची कोणतीही कामे पूर्ण होत नसतील, मुले सतत आजारी पडत असतील, चिडचिड करत असेल, घराची प्रगती होत नसेल, तर त्यासाठी हा एक अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. आपल्याला एक काळा कपडा घ्यायचा आहे, त्यामध्ये चिमूटभर काळे तीळ बांधायचे आहेत आणि ही एक पोटली आहे तर ती घराच्या दक्षिण कोपऱ्यात ठेवायची आहे आणि सर्व पितरी अमावस्येला आपल्याला ही पोटली वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायची आहे. हा उपाय केल्यामुळे तुमचा प्रखर पितृदोष नष्ट होईल, तुमच्या सर्व अडचणी दुःखे नष्ट होईल, 7 पिढ्यांचा पितृदोष दूर होऊन घराची, मुलाची, पतीची प्रगती होईल. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. त्यामुळे आज इंदिरा एकादशी आहे. काळे तिळाचा आपल्याला हे जे उपाय आहेत ते नक्की करायचे आहेत. तुम्हाला सर्व कामात यश मिळेल, लक्ष्मीप्राप्ती होईल, कितीही कठीण इच्छा पूर्ण होईल. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. भेटूयात असाच एक नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.